वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण या प्रकरणाने महाराष्ट्राला हादरून सोडलं। हुंडाबळी, कौटुंबिक छळ आणि एका तरुण जीवाचा दुर्दैवी अंत। या प्रकरणातील आरोपी हगवणे कुटुंब सध्या कायद्याच्या कचाट्यात आहेच, पण असं दिसतंय की हगवणे कुटुंबाच्या गुन्ह्यांची किंवा त्यांच्यावरील आरोपांची यादी इथेच संपत नाहीये। आता एक नवी अत्यंत धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल। वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांनी एका जेसीबी मशीनच्या विक्रीत केवळ फसवणूकच केली नाही, तर तो जेसीबी परत मिळवण्यासाठी एक पद्धतशीर कट रचला होता। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। बँकेच्या नावाने खोटे एजंट पाठवून प्रशांत येळवंडे यांच्याकडून तो जेसीबी हिसकावून घेण्याचा हा संपूर्ण प्रकार एक सुनियोजित कट होता, असं आता पोलीस तपासात उघड होत आहे। इंडसइंड बँकने आणि ज्या गोडाऊनमध्ये जप्त केलेल्या गाड्या ठेवल्या जातात त्या गोडाऊनच्या मालकाने केलेल्या खुलाशांनी हगवणे मायलेकाचे पाय फसवणुकीच्या या चिखलात आणखी खोलात गेले आहेत। कसा रचला गेला हा जेसीबी चोरीचा कट, बँकेने आणि गोडाऊन मालकाने काय गौप्यस्फोट केले आणि या नव्या प्रकरणामुळे हगवणे कुटुंबाभोवतीच्या कारवाईचा फास आणखी किती आवळला जाणार आहे, हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी थोडक्यातने माहिती दिली होती की शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना महाळुंगे पोलिसांनी एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळवली आहे। हे तेच प्रकरण आहे ज्याची तक्रार पुण्याच्या खेड तालुक्यातील निगोचे गावचे प्रशांत येळवंडे यांनी केली होती। प्रशांत येळवंडे यांनी मार्च 2022 पासून शशांक आणि लता हगवणे यांच्याकडून एक जेसीबी मशीन खरेदी करण्याचा व्यवहार सुरू केला होता। त्यासाठी त्यांनी वेळोवेळी ॲडव्हान्स म्हणून आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी एकूण 11,70,000 रुपये लता हगवणे यांच्या बँक खात्यावर जमा केले होते। हा व्यवहार सुरू असताना काही महिन्यातच ज्या इंडसइंड बँककडून त्या जेसीबीसाठी कर्ज घेतलं होतं त्या बँकने प्रशांत येळवंडे यांच्याकडून ती जेसीबी मशीन ताब्यात घेतल्याचं भासवण्यात आलं। शशांक हगवणे यांनी प्रशांत येळवंडे यांना सांगितलं की जेसीबीचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही कारवाई केली आहे। पण या प्रकरणातला खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा महाळुंगे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक खोलात जाऊन करायला सुरुवात केली। पोलिसांनी गेल्या बुधवारी म्हणजेच 4 जून रोजी इंडसइंड बँकच्या कायदेशीर विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आणि या चौकशीत बँकेने जो खुलासा केला त्याने शशांक आणि लता हगवणे यांच्या अडचणीत प्रचंड वाढ केली आहे। बँकेने हे स्पष्ट सांगितलं की आम्ही प्रशांत येळवंडे यांच्याकडून कोणताही जेसीबी जप्त केलेला नाही। आमच्या बँकेने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही। हा खुलासा अत्यंत महत्त्वाचा आहे। जर बँकेने ज्या बँकेचं त्या जेसीबीवर कर्ज होतं तिने तो जेसीबी जप्त केलाच नव्हता, तर मग प्रशांत येळवंडे यांच्याकडून तो जेसीबी कोणी जप्त केला? आणि शशांक हगवणे प्रशांत येळवंडे यांना खोटं का सांगत होता की बँकेने कारवाई केली आहे? या एका खुलाशाने हगवणे कुटुंबाच्या दाव्यांमधील हवाच काढून घेतली। पोलिसांचा तपास इथेच थांबला नाही। सामान्यपणे जेव्हा बँक एखादं वाहन जप्त करतं तेव्हा ते वाहन बँकेच्या अधिकृत गोडाऊनमध्ये नेऊन ठेवलं जातं। पोलिसांनी या दिशेने तपास करत रणजित आणि भूषण खांडेभराड ज्यांच्या गोडाऊनमध्ये साधारणपणे जप्त केलेल्या गाड्या ठेवल्या जातात त्यांचीही चौकशी केली आणि त्यांनीही एक धक्कादायक माहिती दिली आहे। खांडेभराड बंधूंनी पोलिसांना स्पष्ट सांगितलं की प्रशांत येळवंडे यांच्याकडून जप्त करण्यात आलेला तो विशिष्ट जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत कधीही पोहोचलाच नाही। बँकेने कोणतीही गाडी जप्त केली तर ती आमच्या गोडाऊनमध्ये येते, परंतु तो जेसीबी आमच्याकडे आलेला नाही। आता हे दोनही खुलासे एकत्र जोडून पाहिल्यावर एक अत्यंत गंभीर आणि सुनियोजित कट समोर येतो। बँकेने जेसीबी जप्त केला नाही, तो जप्त होऊन गोडाऊनमध्येही पोहोचला नाही, मग तो जेसीबी गेला कुठे आणि तो कोणी जप्त केला? पोलीस तपासातून आता जी माहिती समोर येत आहे ती अत्यंत धक्कादायक आहे। असं दिसतंय की शशांक हगवणे यानेच त्याचे काही भामटे लोक बँकेचे एजंट म्हणून प्रशांत येळवंडे यांच्याकडे पाठवले। या भामट्यांनी बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करून प्रशांत येळवंडे यांच्याकडून तो जेसीबी ताब्यात घेतला आणि प्रशांत येळवंडे यांना असं भासवलं की ही बँकेचीच कारवाई आहे। याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ हा आहे की शशांक हगवणे आणि लता हगवणे यांनी प्रशांत येळवंडे यांच्याकडून पैसेही घेतले, 11,70,000 रुपये, आणि त्यानंतर तो जेसीबीही एका कटाद्वारे फसवणूक करून स्वतःच्या ताब्यात घेतला। हा केवळ आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नाही, तर हा विश्वासघात, धमकी आणि एका सुनियोजित कटाचा भाग असल्याचं स्पष्ट होतं। या सगळ्या खुलाशांमुळे शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे। महाळुंगे पोलीस आता त्या भामट्यांचा शोध घेत आहेत
ज्यांनी बँकेचे एजंट असल्याचं नाटक करून प्रशांत येळवंडे यांच्याकडून जेसीबी जप्त केला होता, ते भामटे कोण होते, त्यांना कोणी पाठवलं होतं, ते सापडल्यावर या कटामागचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे. हे प्रकरण वैष्णवी हगवणे तिच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलं. पण आता या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. एका बाजूला वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप, तर दुसरीकडे अशा प्रकारे फसवणूक करून कट रचून सामान्य माणसाला लुबाडायचा आरोप. हगवणे कुटुंबाचा खरा चेहरा नेमका कोणता आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रशांत येळवंडे यांनी मे 2024 मध्ये तक्रार करूनही तेव्हा कारवाई का झाली नाही? पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या कथित हस्तक्षेपामुळे हे प्रकरण दाबण्यात आलं होतं का? जर वैष्णवी प्रकरण इतकं गाजलं नसतं तर प्रशांत येळवंडे यांना न्याय मिळाला असता का? शशांक हगवणे आणि लता हगवणे यांनी अशा प्रकारे आणखी किती लोकांना फसवलं आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे कट रचून धमक्या देऊन कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या लोकांना शिक्षा होणार का? एका जेसीबीच्या खरेदी विक्रीचा साधा वाटणारा व्यवहार, पण त्यामागे दडलेला एक मोठा कट, फसवणूक, बँकेच्या नावावर चाललेला एक गोरखधंदा आणि एक सामान्य माणसाची झालेली लूट. इंडसइंड बँकच्या खुलाशाने आणि गोडाऊन मालकांच्या जबाबाने शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या भोवतीच्या कारवाईचा फास आता आणखी आवळला गेला आहे. बँकेने गाडी जप्त केली असं खोटं सांगून स्वतःचेच भामटे पाठवून एका सामान्य माणसाला लोबडण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. आता पोलीस त्या भामट्यांचा शोध घेत आहेत. ते सापडल्यावर या कटामागचे आणखी कोणकोणते चेहरे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर उजेडात येत असलेली ही नवी प्रकरणं हगवणे कुटुंबाचा खरा चेहरा, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या नेटवर्कबद्दल काय काय उघड करतात यावरही या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून असेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. केवळ प्रशांत येळवंडे यांना न्याय मिळवण्यासाठी नाही, तर अशा प्रकारे कायद्याचा धाक न बाळगता सामान्य माणसाला लुबाडणाऱ्या आणि फसवणाऱ्या कोणालाही कायद्याचा धाक बसावा यासाठी. आता पुढे काय होतं याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहील. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.